नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आणि मराठा आरक्षणामुळे जाहिरात लांबणीवर मराठा आरक्षणाच्या भरतीवर काय होणार परिणाम आणि ईडब्ल्यूएसचा लाभ आपल्याला घेता येणार की नाही. ओपन कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना म्हणजे मराठा समाजाला जर आरक्षण भेटलं तर ईडब्ल्यूएसचा लाभ आपल्याला घेता येणार की नाही हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा व्हिडिओ असणार आहे, पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण कालच्या दरम्यान जसं आरक्षण भेटले 10% आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये जसं 10% आरक्षण भेटलेलं आहे, त्यानंतर लगेच तेव्हापासून मेसेज पर्यंत थोडंसं याच्यामुळे मी थोडासा उशिरा वाटला. का मला असं अपेक्षित होतं की अजून काय मराठा आरक्षणाबद्दलची फायनली अपडेट कळेल. माझे एक परिपत्रक पण आलेले, GR पण आलेले मराठा आरक्षण संदर्भातला, परंतु त्या GR मध्ये पाहिजे तेवढं माझं प्रॉपरली शंकांचं निरसन झालेलं नाही, म्हणून मी तुम्हाला तो GR दाखवत नाही. कारण का कोर्टाचंच ते त्याच्यावरती मेन्शन केलेली सांगितलेले त्या म्हणजे आरक्षण जर भेटलं तर कसं भेटेल, काय होईल काय नाही. ज्याप्रमाणे ACBC भेटलं होतं त्याचनुसार ओपन मराठा समाजाचा प्रवर्ग टाईप आरक्षण भेटणार आहे ते 10% त्याच्यामध्ये होईल, परंतु मी ते सांगितलेलं नाही, त्याच्यामध्ये दाखवलं नाही तुम्हाला मुद्दा मी, कारण त्याच्यावर अजून प्रक्रिया चालू आहे. त्याच्यात परत आव्हान दिलेलं आहे त्याला, त्याच्यामुळे मग पुढे काय होईल काय नाही सांगता येत नाही. ठीक आहे, काळजी नसावी. पोलीस भरती आणि मराठा आरक्षण आज 23 फेब्रुवारी मित्रांनो, 28 फेब्रुवारी म्हणजे 5 दिवस राहिलेले फक्त, आणि 5 दिवसामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्यात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे वयवाढी संदर्भातले एक महत्वपूर्ण मोठा असा मुद्दा उपस्थित झालेला आहे मित्रांनो. का वयवाढी संदर्भात बरेच विद्यार्थी, रोज आमचे पण विद्यार्थी संपर्कात राहतात, रोज आम्ही पण संध्याकाळच्या वेळेस त्या ग्रुपवरती बोलणं चालणं वगैरे चालू असतात, मीटिंग वगैरे चालू असतात. आता सोमवारी जायचं चाललेलं आहे बऱ्याच जणांचं, का मुंबईला जायचं वयवाढी संदर्भात, परंतु प्रॉब्लेम काय आहे की अजून आपल्याला कन्फर्म हे कळणं की तिथली परमिशन भेटत नाही. उद्या काही विद्यार्थी मुंबईतले तिथं परमिशन जाणार जर भेटले तर मग आपण सोमवार मंगळवार बुधवार पुढचा पर्याय त्या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे. मात्र आता या ठिकाणी परत त्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पण काही गोष्टी समजतील आणि मग त्यानंतर होईल. मात्र आता प्रॉब्लेम असा झालाय का जी जाहिरात येणार होती आपली, ती जाहिरात आरक्षणामुळे आता लांबणीवर पडलेली. का जी अपेक्षा होती आपल्याला एक 25-26 ला आपली जाहिरात पडून 2-3 दिवसामध्ये, म्हणजे लास्ट वीक तर आता स्टार्ट झालेला आहे, उद्यापासून लास्ट वीक स्टार्ट होते, शेवटचे 6 दिवस राहिलेले आहेत. काही अपेक्षित होते याच्यामध्ये काही या तरी दिवसामध्ये जाहिरात येणं अपेक्षित होतं, मात्र जाहिरात काही अद्याप आलेली नाही. मग आता जी जाहिरात येणार होती ती जाहिरात आता थोड्या प्रमाणात कुठं लांबणीवरती पडलेली, कारण त्याच्यावरती आरक्षणाच्या भरतीचा परिणाम होणार आहे. कारण जे 10% आरक्षण भेटणार आहे ते जर ही जाहिरात सोडून जर नंतर भेटलं तर उपयोग होणार नाही, कारण ही मोठी जाहिरात असणार आहे. 18,000 मागची आणि 17,000 आताची अशी मोठी जाहिरात, त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे आजच्या पेपरची जी बातमी कदाचित तुम्ही पाहिली असेल ती बातमी, या ठिकाणी थेट मंत्रालयातून आलेली बातमी तुम्ही पाहू शकता. मंत्रालय दिसते तुम्हाला, आपलं मुंबईचं मंत्रालय या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. त्यांनी सरळ सरळ सांगितलं त्या ठिकाणी की मुंबई मोठी बातमी, महाराष्ट्र आरक्षणाच्या GR नंतरच पोलीस भरती 10% आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार, तरुणांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी. ही आपण प्रयत्न केले बरं बाळांनो, कोणी बोललेलं नाही, आपण प्रयत्न केले. मी असन, मुकुल असन, गणेश सर असते, आमची टीम असन, बाकीचे इतर शिक्षक वर्ग असते, आणि ते ग्रुप बनवले वगैरे, विद्यार्थी एकत्रित करणे वगैरे, त्याच्यात बऱ्याच गडबडी झालेले. त्याच्यात आता ती 23 वाल्यांचीच मागणी 23च्या GR नुसार, परंतु आपण 22 नुसार पण मागणी करणार आहोत, त्यामुळे 22 वाल्यांनी नाराज व्हायचं नाही. कोणाला भेटेल ना भेटेल तो मान्य, पण आपण मागणी करताना जवळजवळ सगळीच करणार आहे. तर आजच्या पेपरचं मित्रांनो सकाळचं हे मोठी बातमी, मराठा आरक्षणाच्या GR नंतरच पोलीस भरती 10% आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार. सोलापूरची वरून आपल्याला खास सूत्रांकडून माहिती कळली. गृह विभागातर्फे राज्यात जवळपास, नीट पहा काय बातमी, गृह विभागातर्फे राज्यात जवळपास 17,700 पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे, पण मराठा समाजाला नव्याने दिलेल्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. आलं लक्षामध्ये, तो 10%चा निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. जर अशी अट असेल तर मग तो निर्णयाला पण उशीर लागू शकतो, त्या जाहिरातीला पण उशीर लागू शकतो. म्हणजे आता मला वाटत नाही का आपली जाहिरात फेब्रुवारी मध्ये प्रसिद्ध होईल, म्हणून आपली जाहिरात आता गेलेली आहे आफ्टर फेब्रुवारी, म्हणजे मार्च मध्ये जाहिरात जाऊ शकते. जरी मार्चला जाहिरात आली, आचारसंहिता असल्यामुळे परत त्या मार्चच्या जाहिरातीवर आचारसंहितेचं सावट येऊ शकतं, त्यामुळे बरीच गडबड होऊ शकते. तर पुढे त्यांनी असं सांगितलंय का आरक्षणाचा शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदू नामल रोस्टर परत नव्या तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल. म्हणजे परत ते 10% त्याच्यात ऍड करून परत नव्याने जाहिरात प्रसिद्ध करायची अशी माहिती प्रशिक्षण व खास पथकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. आणि ही विश्वसनीय सूत्र जे आहेत हे प्रशिक्षण आणि खास विभाग भरती प्रक्रिया विभागातले, त्यामुळे ही बातमी खरी आहे.
राज्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारी नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहे. मागच्या वर्षी राज्यात 18,000 पोलिसांची भरती झाली असून त्यातील 12,000 जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 6,000 नवप्रविष्ट उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे. ते आजपासून आज बरेच जण आज कोणी तुर्चीला, कोणी जालन्याला, कोणी लातूरला, कोणी सोलापूरला, काल आणि आज बरेच मुलं ट्रेनिंगला मुंबईचे सगळे 6,000 मुलं पाठवले, 6-7,000. ओके, उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले. नोव्हेंबर मध्ये यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. म्हणजे जरी आज उद्या जरी जाहिरात पडली तरी लक्षात ठेवायचं आपल्याला जॉईनिंग आपलं प्रॉपर जी परफेक्ट पोस्टिंग जॉईनिंग असणार आहे किंवा आपलं जे सिलेक्शन जरी झालं तरी ती जॉईनिंग जाता करता आपल्याला हे वर्ष सगळं जाणार आहे. नोव्हेंबर मध्ये यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आताच्या पदभरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता 5,000ने वाढवून ती 13,500 पर्यंत केली जाणार आहे. दरम्यान मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने 17,000 पदभरतीची तयारी केली होती. पण आरक्षणाच्या निर्णयानंतर म्हणजे 17,000 तयारी केली होती 10% आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी आणि ती 17,000 जी तयारी केली ती जाहीर आता येणार पण होती. मात्र ती तयारी केली पण आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये परत फेरबदल करावा लागणार कारण ते 10% याच्यात परत आल्यानंतर इकडची जागा तिकडे, तिकडची जागा इकडं, रोस्टरमध्ये बदल होणार आहे, बिंदू नामावली चेंज करावं लागणार आहे. त्यामुळं फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात लांबणीवर पडली. आता ती जाहिरात लांबणीवर पडली म्हणजे किती लांब पडत सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं गृहमंत्र्यांनी की बाबा अनेक वर्षानंतर गृह विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिलेली. वाढलेली लोकसंख्या असन, शहरांचा विस्तार असन, गुन्हेगारीतील वाढ या पार्श्वभूमीवर गृह विभागाने सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे. उमेदवारांची वयोमर्यादा वाढीसाठी मागणी अतिशय महत्वाचा हा खालचा सगळ्यात शेवटचा टॉपिक. छत्तीसगड असन, राजस्थान असन, हरियाणा असन, उत्तर प्रदेश असन, केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या ज्या सरळ सेवा भरतीत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली. या पार्श्वभूमीवर 2020 ते 2022 या 3 वर्षात नोकर भरती निघाले नसल्याने अनेक तरुणांची नोकरीची संधी संपली. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने उमेदवारांना नवीन पोलीस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी तरुणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्रींनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिलेली आहे. त्या तरुणांना त्यांच्याकडून आशा सुद्धा आहे आणि ह्याच आशेसाठी आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जायचंय, लवकरच आपल्याला जायचंय मित्रांनो मुंबईला. अधिवेशनाच्या पूर्वीच किंवा पूर्वसंध्येलाच आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. काही आपली आता एक मागणी काय असणार आहे का जाहिरात लवकर नाही, जाहिरात 15 दिवस नाही, महिना उशीर आला तरी चालेल जाहिरात अजून महिन्यानी, परंतु वयवाढी संदर्भातली बाब प्रामुख्याने झाली पाहिजे आणि वयवाढ सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने झाली पाहिजे ही आपली आता मागणी असणार आहे. हा लक्षामध्ये ह्यामुळं मराठा आरक्षणाचा थोडासा परिणाम आपल्या पोलीस भरती होते. परिणाम नाही म्हणता यायचा त्याला, हा चांगला परिणाम आहे, वाईट नाही म्हणता यायचं. त्याला परिणाम या वेगळ्या अर्थाने घेता येणार नाही कारण का जे आपल्याला आरक्षण भेटणार आहे त्या आरक्षणामुळे काय होणार आहे त्या जागा ऍड होणार आहेत. आणि हो दुसरी गोष्ट ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार का मित्रांनो? जर मराठाला आरक्षण भेटलं तर ओबीसी मराठा जो आता नवीन कॅन्डिडेट जे ओबीसी काढतील त्यांना कदाचित ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. लक्षात ठेवा कारण की ईडब्ल्यूएसचा अर्थ असा म्हणजे लिगली घेता येणार नाही, मात्र तुम्ही काढू शकता, काय अडचण नाही बरं का. खरं सांग त्याच्या संदर्भातलं एक परिपत्रक येणार आहे अजून. ईडब्ल्यूएसचा लाभ कोण घेऊ शकतं महाराष्ट्रामध्ये आता त्याचं तर परिपत्रक येईन त्यानंतर कन्फर्म होईनच ते. मात्र एक लक्षात ठेवा ईडब्ल्यूएसचा अर्थ असा आहे का राज्यामध्ये ज्या समाजाला कोणत्याच राज्यामध्ये ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस येते. लक्षात ठेवा ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस नाही. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएसचा लाभ आपल्याला घेता येईल की नाही हे अजून संभ्रमात आहे. मात्र इथून मागे आपण घेतलेलं आहे सगळ्यांनी ओपन ओबीसी वाल्यांनी, परंतु पण आता थोडासा गडबड होऊ शकते कारण का सरसकट आरक्षण भेटते ना, सरसकट आरक्षण भेटते त्याच्यामुळे मग हे कदाचित ईडब्ल्यूएसच्या लाभाचा थोडी चर्चा होऊ शकतं. मी त्या संदर्भात पण सांगेन. फक्त लक्षात ठेवा मराठा आरक्षणावर भरती थोडीशी आपली लांबणार आहे. तुम्ही पाहत असाल राज्यात 17,000 आजच्याच पेपरची बातमी मित्रांनो, युवा शिक्षक रोजगार सोलापूरचा पेपर मित्रांनो. राज्यात 17,000 पोलिसांची मेगा भरती मार्च मध्ये प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता मार्च मध्ये जाणार आहे मित्रांनो आता कारण का फेब्रुवारी संपलेला आहे मित्रांनो. हा लक्षामध्ये 8 दिवसात भरती जाहिरात एकत्रित प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर जून जुलैच्या सर्व मग एकाच वेळी परीक्षा होईल. पहिल्यांदा मैदानी त्यानंतर लेखी परीक्षा. उन्हाळ्यामध्ये उमेदवारांनी मैदानी चाचणी जून जुलै घेतली उन्हाळ्यामुळे बरं का, उन्हाळ्यामुळे. आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गृह विभागाचे त्या दृष्टी नियोजन सुद्धा चालू आहे. मात्र झाले काय की आता आरक्षणामुळे थोडीशी गडबड झालेली आहे आणि आरक्षणामुळे या ठिकाणी थोडीशी जाहिरात आता आपली 2-1 हप्ते पुढे जाऊ शकते. मला वाटतं 19 जागा जल पोलीसच्या आहेत, SRPFच्या 4,800 जागा आहेत, पोलीस शिपायाच्या 10,300 आहेत आणि एकूण 17,000 पदांची जी मोठ्या प्रमाणात अशी मोठी भरती ही भरती आता या ठिकाणी काय मित्रांनो होऊ राहिली आहे. त्याच्यात मोठाच एक फंदा म्हणजे वयवाढी संदर्भातलं त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. पाहूया काय त्यासाठी आपल्याला यश भेटतंय का नाही
प्रयत्न तर चालूच आहे, पूर्णपणे यांनी प्रयत्न चालू आहे. विद्यार्थ्यांचं संघटन करण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रात ज्या विद्यार्थ्यांचं वय संपले त्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात संघटन आम्ही करतोय. ग्रुपच्या माध्यमातून असन, सोशल माध्यमातून असन, टेलिग्राम असन, याच्या माध्यमातून सगळं करतोय. पाहूया पुढे काय होते, कसं होते, काय नाही, आणि त्याच्यानुसार आपण ठरवूया. आलं लक्षामध्ये. तर परंतु जाहिरात येईल, सगळं होईल, नवीन जाहिरात येईल, जागा येतील, पण आपण जर तयारी करत नसाल तर मग त्याचा उपयोग होणार नाही. एवढी मोठी जाहिरात परत निघून जाईल. त्यासाठी आपल्याला जर पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1, आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो, कालावधी 1 वर्षाचा आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस, किती वेळा लेक्चर पाहू शकता. अतिशय महत्वपूर्ण अशी बॅच आहे मित्रांनो. ऑनलाईन बॅच फक्त 300 रुपयात बॅच आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 वर्ष कालावधी असणारा, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी, सर्व विषयांची एकत्रित तयारी असणारी आणि फक्त 300 रुपयात ती तयारी उपलब्ध करून देणारी एकमेव बॅच म्हणजे व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी यांची मिशन खाकी बॅच 1. ही बॅच आपण नक्की खरेदी करू शकता. अतिशय महत्वाची बॅच मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक, लगेच जाऊन तुम्ही बॅचला खरेदी करू शकता. आणि वाट कसली बात आहे, ज्या पुस्तकाची तुम्ही वाट पाहत होता आतुरतेने, ते पुस्तक म्हणजे 35,000 नाही, 40,000 नाही, 44 नाही, डायरेक्ट 45,000 प्लस जम्बो. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण स्मार्ट बुक. फुल्ली अपडेटेड एडिशन आहे, फुल्ली अपडेट एडिशन. नवीन, पूर्णतः सुधारित, लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024, लेटेस्ट 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषयनीय आहे, सूक्ष्म घटकनीय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणांचं सखोल विश्लेषण. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा तर ती QR कोडचं सुद्धा स्मार्ट बुक स्वरूपात आली. म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे यांचं भारतीय प्रकाशन पुणे हे आपण या ठिकाणी मित्रांनो पुस्तक लवकर खरेदी करा, कारण आता आपल्याकडे वेळ तेवढा नाही. चालतंय मित्रांनो, अशी होती आपली आजची महत्वाची अपडेट. पाहूया आता काय अपडेट होते, पुढे काय होते काय नाही, या संदर्भातला आपल्याला लवकर माहिती देईलच. अजून काही नवीन अपडेट, नवीन माहिती आली तर मी नक्कीच देईन. त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटूया परत नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.